Hello students, yesterday we have seen that is the similarity theorem of similarity, that is the angle bisector. मागच्या लेक्चरला आपण सिमिलरिटी मधील अँगल बायसेक्टर हा थेरम पाहिला होता. ओके, तो तुम्हाला मी सेंड केलेला आहे व्हिडिओ. तुम्ही तो स्टडी करा, समजून घ्या आणि मग त्याच्यावर आधारित बेस्ड ही अशी काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला आज देणार आहोत. लक्षात घ्या, तो व्हिडिओ चांगला स्टडी करा, बघा, आवडला तर लाईक करा आणि तो त्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं आता बघा, आणि त्यामुळे तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ मी पाठवत जाईल. आता दुसरा क्वेश्चन हा जो आहे तो आपल्या बुकमधील 1.2 मधील क्वेश्चन फर्स्ट आहे. पहा क्वेश्चन काय आहे तर आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. अँगल क्यू पी आरचा म्हणजे अँगल क्यू पी आरचा हा जो रे पी एम जो आहे हा बायसेक्टर आहे, कोणत्या फिगरमध्ये आहे हे प्रूव्ह करा किंवा सांगा, असा क्वेश्चन आहे. आता कसं सांगायचं, हा 1 मार्कचा क्वेश्चन. तर कसं काल मी सांगितलं होतं तुम्हाला, हा जो अँगल बायसेक्टर कालच्या जो थेरम जो बघितला त्याचा हा कन्व्हर्स आहे. लक्षात घ्या, काल काय सांगितलं आपण, क्यू एम डिव्हायडेड बाय एम आर इक्वल टू क्यू पी डिव्हायडेड बाय पी आर. म्हणजे क्यू एम आणि एम आरचा जो रेशो येईल तोच रेशो क्यू पी आणि पी आरचा यायला हवा. असं जर आलं तर तो अँगल बायसेक्टर हा असतो. आणि लक्षात, काल अँगल बायसेक्टर होता म्हणून ते समान आहे आपण म्हणत होतो. आज आपण काय म्हणतोय तर हे जर इक्वल रेशोमध्ये आले तर हा अँगल बायसेक्टर येणार आहे. लेट काय म्हणतो बा, लेट ह्याचं आन्सर इथं देतो पहा. लेट इन ट्रायंगल क्यू पी आर क्यू एम डिवाइडेड बाय एम आर इक्वल टू 3.5 डिवाइडेड बाय 1.5. पॉइंट डिलीट करू आपण. 35 डिवाइडेड बाय 15 डिवाइड करू 5 ने, काय होईल सांगा. 5 7 जार 35, 5 3 जार 15. इक्वेशन नंबर 1. ओके, सेकंड. आता बघा, याची सुरुवात केली आपण, क्यू एम डिवायडेड बाय एम आर. तर याची तिथून सुरुवात करायची क्यू पासूनच. अँड क्यू पी डिवायडेड बाय पी आर. लक्षात ठेवा, हा अँगल बायसेक्टर थेरम. क्यू एम पासून सुरुवात केली एम आर, मग इथं सुद्धा क्यू पी पासून सुरुवात करायची पी आर. कोण असं म्हणेल आम्ही असं करू का, एम आर डिवाइड एम क्यू, मग इकडे सुद्धा आर पी डिवाइड क्यू पी चालते. पण तुम्ही जर असं केलं, क्यू एम डिवाइड एम आर केलं आणि ह्याला इकडून जर काउंट केलं तर नाही, ते चुकीचं आहे. लक्षात, तर इकडूनच सुरुवात करायची. ओके, क्यू पासून याची सुरुवात करायची, क्यू पासून याची सुरुवात करायची आणि त्याच्या व्हॅल्यू डिवाइड 7, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ क्यू पी 7 अँड दिस इज 3. इक्वेशन नंबर 2. बघा बरं, इक्वेशन 1 आणि 2 कसं आलं, सेम आलं का. म्हणून म्हणणार फ्रॉम 1 अँड 2 सेम आहे म्हटलं की हे सेम असणार. क्यू एम डिवाइड एम आर इक्वल क्यू पी डिवाइड पी आर. आणि हे जर रेशो जर आला तुमचा बरोबर, इक्वल रेशो जर आला, तर मी म्हणणार काय, पी एम इज अँगल बायसेक्टर ऑफ क्यू आय. म्हणजे देअरफॉर रे पी एम is angle bisector of angle QPR. तेच त्यांनी विचारले, कोणत्या इन विच फिगर रे पी एम इज अँगल बायसेक्टर ऑफ QPR. कोणत्या फिगरमध्ये अँगल बायसेक्टर आहे हे प्रूव्ह करा, असा क्वेश्चन. जर हे आहे पण का त्याचे रेशो सेम आहे. आता सेकंड याच्यामध्ये पहा, इथं बघायचं, हा अँगल बायसेक्टर आहे त्यामुळे ह्याचे हे भाग झाले का. मी कसं म्हणणार, आर एम डिव्हायडेड बाय क्यू एम, आर पी डिव्हायडेड बाय पी क्यू. कारण आर पासून जर सुरुवात केली तर इकडे सुद्धा आर पासूनच सुरुवात करा, इकडून क्यू पासून सुरुवात केली तर इकडे सुद्धा क्यू पासून सुरुवात करा. हे महत्त्वाचं आहे. इन ट्रायंगल
in a triangle QRPQ, RQP or QPR, काय हेच बघा, हेच आहे ना. काय इकडून सुरुवात करायचं तर या बघा QM डिवाइड MR, व्हॅल्यू ठेवूया आपण 8/6 डिवाइड करूया 2 2 नी, 2 4 जार 8, 2 3 जार 6, इक्वेशन नंबर 1. देन सेकंड आपण QP, आता क्यू पासून सुरुवात केली, इकडे क्यू पासून सुरुवात, QP डिवाइड PR इक्वल टू 10/7, इक्वेशन नंबर 2. सेम आलं का बघा बरं, इथं 4/7 हे आलाय, इथं 10/7 आला, इक्वल आहे का नाही, म्हणून मी असं म्हणणार देअरफॉर QM डिवाइडेड बाय MR is not equal to QP divided by PR. Therefore, ray PM is not angle bisector of angle QPR. Finish. Second finish पहा. 1 मार्क्सला विचारतात, 1 मार्क्स फॉर 1 मार्क्स. ओके, आता थर्ड क्वेश्चन पहा, इथं पुढे दॅट इज इथं पहा, इन अ ट्रायंगल QPR QM डिवाइडेड MR, QM डिवाइडेड बाय MR, व्हॅल्यू पुट आउट करूया 3.6 डिवाइडेड बाय 4. हे बघा, एक पॉईंट वर आहे तो निग्लेक्ट करायचा, काढून टाकायचा, रिमूव्ह करायचा आणि एक 0 घ्यायची, मीन्स 36/40, आणि इथं तुम्हाला मिळेल 4 9 जार 4 10 जार, मी 9/10, 4 डिवाइड केलं 4 9 जार 4 10 जार, 4 9 जार मी 4 9 36, 4 10 40, हो की नाही, असं तुम्हाला मिळालं. सेकंडली काय घेणार तुम्ही, हेच QP, हे बघा क्यू पासून सुरुवात केली नाही, QP डिवाइड PR. व्हॉट इज दॅट QP इज 9, PR इज 10, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 1 सेम आहे का बघा, आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन, इथे म्हणू शकता तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून काय सांगू शकाल, तर सेम आलं, ते आलं का सेम आलं, म्हणून म्हणणार देअरफॉर QM डिवाइडेड बाय MR इज इक्वल टू QP डिवाइडेड बाय PR. देअरफॉर तुम्ही म्हणणार काय, देअरफॉर म्हणायचं रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ QPR, इथे तुम्ही लिहू शकता. असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, हे समजलं असेल तर मी पुढचा क्वेश्चन घेतो. हा फर्स्ट क्वेश्चन आहे 1.2 मधला. सेकंड क्वेश्चन कंप्लीट केलं आहे परवा. काय तो BPTवर परवा मी घेतलेला आहे तो क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन BPTच्या त्या थेरम नंतर तुम्हाला तो क्वेश्चन मी सॉल्व करून दिलेला आहे. थर्ड क्वेश्चन पहा. थर्ड क्वेश्चनला एक फिगर दिलेलं आहे, ते फिगर काय आहे पहा. अशी फिगर आहे. अशी एक फिगर आहे. इथं असं अँगल बायसेक्टर दिलेलं आहे. हिअर अँगल बायसेक्टर इज गिव्हन and there is a naming is PNM and here is angle bisector, that is the sign,
here Q, it is 2.5, it is 5, it is 7, and find QP. Question third, find QP. QP फाइंड करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. कसं फाइंड करायचं पहा, सोपं आहे, काय अवघड नाही. आता हे तुम्हाला फिगरमध्ये काय दिसतंय, तर फिगरमध्ये दिसतंय की NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ MNP. एक्झाम्पलमध्ये ही तुम्हाला दिलेलं असतंय आणि फिगरमध्ये हे दिलेलं असतं. मग तुम्ही काय म्हणणार, फिगरमध्ये पाहून NQ लेट आन्सर पहा, लेट NQ is angle bisector of कोणता अँगल, MNP म्हणला तरी चालेल, PNM म्हणला तरी चालेल, अँगल MNP. ओके, therefore बाय BPT, बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो, MQ डिवाइड QP इक्वल टू, आता इक्वल टू म्हणा का, त्यांनी अँगल बायसेक्टर दिलाय, मग अशी अँगल बायसेक्टर म्हटलं नव्हतं, लक्षात इथे आपण सांगितलं, तयार केलं. इथे अँगल बायसेक्टर त्यांनी दिलेलं आहे, म्हटलं की असं लिहायला लागणार तुम्हाला, MQ डिवाइड QP इक्वल टू MN डिवाइडेड बाय NP, MN डिवाइडेड बाय NP. व्हॅल्यू पुट याला आपण म्हणू अँगल बायसेक्टर थेरम. हा सपोर्ट आपण देऊ शकतो आणि व्हॅल्यू पुट आउट करूया. 2.5 डिवाइड QP यू डिडंट नो, MN is 5 and it is 7. Cross multiplication 5 into QP equal to 2.5 into 7. Therefore, QP equal to 2.5 into 7 divided by 5. QP equal to 5 1s are 5, 5 5s are 25, 5 के 5 5 25, आणि यांची मल्टिप्लिकेशन केली की 7 5 are 35 मीन्स 3.5, 7 5 are 35 आणि पॉईंट इथं सर करा, म्हणजे 3.5 इज द आन्सर. तुम्हाला QPची व्हॅल्यू फाइंड करायला विचारलेलं आहे, ते आन्सर आलं 3.5. समजते का पहा. सेम क्वेश्चन तुम्हाला अशाच प्रकारचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन 6 दिलेला आहे, सेम या अँगल बायसेक्टर थेरमवर आहे. तो काय आहे आपण पाहूया. ओके, फिगर फक्त चेंज केलेली आहे. फिगर काय चेंज केले पहा. Figure is like this. Look here. It is figure. Okay. It is angle bisector. Okay. NPM Q, it is Q. Here value is given 25. Here 20. Here is 40, and it is 14. काय फाइंड करायचं, QP फाइंड करायचं तुम्हाला. फाइंड QP असा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. हे बघा काय म्हणणार मी, NQ हेच म्हणणार बघा. NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल MNP. हे तुम्हाला इथाशी साईन दिलेली असते. हे सेंटेन्स येणार. सेंटेन्स हे झालं की आपण हे सुद्धा अँगल बायसेक्टर थेरम यूज करूया आपण. MQ डिवाइड QP इक्वल टू MN डिवायडेड बाय NP. तेच येणार. फक्त इथं व्हॅल्यू पुट आउट करताना आपण पण चेंज करणार आहे, बाकी काही तसा चेंज होणार नाही आहे. हा 1.2 मधला 6 क्वेश्चन आहे पहा. हां, तर ते क्वेश्चन पहा.
एन 25 दिलेला आहे, एन क्यू हा 40 दिलेला आहे, हा 14 दिलेला आहे आणि क्यू पी फाइंड करायला सांगितलं. प्रिव्हियस क्वेश्चन सारखंच आहे. तर फाइंड क्यू पी. लेट एन क्यू इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एम एन पी. येस, एम क्यू डिवाइड क्यू पी, एम एन डिवाइडेड बाय एन पी, इट इज द angle bisector theorem. Put the values. MQ is 14, QP you didn't know, MN is 25 and NP is 40. Cross multiplication, 25 into QP equal to 14 into 40. Therefore QP equal to 14 into 40 divided by 25. 14 into, ओके, डिवाइड करूया. 5 5 जार 25, 5 8 जार 5 5 25 5 48 नाही. 14 8 जार 112 डिवाइडेड बाय 5. 5 ने डिवाइड करू, 5 ने काय करूया, डिवाइड करूया. ते काय होईल पहा. 5 1 जार 5, 5 2 जार 10, रिमेन 1, 5 2 जार 10, रिमेन 2, 5 4 जार 20 मीन्स 22.4 इज द व्हॅल्यू ऑफ क्यूपी. ही क्यूपीची व्हॅल्यू असेल. समजते का? ही काय झाली, क्यूपीची व्हॅल्यू. ओके, अजून एक क्वेश्चन घेऊया. म्हणजे हा अँगल बायसेक्टरचे थेरमचे क्वेश्चन्स इथं संपतील. हे पहा, क्वेश्चन काय आहे, हाच फिगर हीच आहे. एल एम एन, फक्त इथं कसं केलं आहे, एल एम एन नेमिंग चेंज केले आणि व्हॅल्यू 6 आहे. इथं हे 10 आहे आणि इथं 8 आहे आणि इथं टी दिलेलं आहे. आणि फाइंड तुम्हाला एल टी फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे, फाइंड एल टी. क्वेश्चन नंबर हा जो आहे तो 8 आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे. मधले जे क्वेश्चन्स आहेत ते मी त्या बीपीटीच्या वेळेला घेतलेले आहेत. बीपीटीच्या थेरमवर बेस्ड एक्झाम्पल जे आहेत त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत, लक्षात घ्या. आता पुन्हा तसं इथं बघायचं, कोण आहे, एम टी. लेट एम टी इज अँगल बायसेक्टर ऑफ कुणाचा, अँगल एल एम एन, अँगल एल एम एन. Therefore LT divide TN equal to LM divided by MN. व्हॅल्यू पुट आउट करूया आपण. तोच आधाराचा अँगल सपोर्ट, तोच अँगल बायसेक्टर थेरम सपोर्ट देऊ. व्हॅल्यू पुट आउट करू. 6 डिवाइडेड बाय 10 इक्वल टू एल एम, सॉरी एल टी इज, यू डिडंट नो एल टी डिवाइडेड बाय टी एन इज 8, 6 बाय 10, क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 इंटू एल टी इक्वल टू 8 इंटू 6, क्रॉस मल्टिप्लिकेशन, and then LT equal to 48, 8 6 are 48 divided by 10, therefore LT equal to 4.8 is the answer. हे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता. ओके, फिगर अशीच आहे, फक्त नेमिंग केलं आहे बघा. ए नेमिंग चेंज केलं आहे, ए बी सी. ओके, एक्स प्लस 5, एक्स प्लस 2 and x minus 2. Find x, find value of x. असा क्वेश्चन आहे. एवढा क्वेश्चन घेतला की हे ह्या बेसिक बीपीटी वरचे क्वेश्चन सांगतात. तुम्हाला होमवर्कला मी क्वेश्चन देतो मग ह्याच्यात
याच फिगरमध्ये ॲडजस्ट करून तुम्हाला क्वेश्चन देतो. बरं, काय म्हणणार तुम्ही आता? इथं नेहमी कसं चेंज झालं? बी टी ले आन्सर बघा, लेट बी टी इज अँगल बायसेक्टर ऑफ whose ABC, angle ABC. Okay, therefore AT divided by TC, look here, AT divided by TC equal to AB divided by BC. Support angle bisector theorem. Value x minus 2, x plus 2, x divided by x plus 5 बघून व्हॅल्यू पुट आउट करायच्या. काय तसं काय अवघड नाही, लक्षात घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, x into x plus 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल टू x minus 2 x plus 5 मल्टिप्लिकेशन. हिअर x ने मल्टिप्लाय करायचं x स्क्वेअर, x ने मल्टिप्लाय करायचं 2x, x ने मल्टिप्लाय करूया दोघांना x स्क्वेअर प्लस 5x, 2 ने मल्टिप्लाय करू मायनस 2x मायनस 10, मायनस 2 ने इथं दोघांना मल्टिप्लाय करायचं, याला म्हणायचं 2 ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन. And x square get cancel out from both sides. Therefore 2x equal to 5x minus 2x is 3x minus 10. 10 transfer this side, 2x transfer to this side. We will get minus 10 becomes plus 10. 3x minus 2x. Therefore x equal to 10 is the answer. Value of x is 10. इथं तुमचा बऱ्यापैकी त्या पॉईंटबद्दल क्वेश्चन्स सांगतात. 2 क्वेश्चन्स आहेत, 2 क्वेश्चन्स राहतात त्याच्यावरचे. ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरला मी 1.5 जो आहे तो 1.2 जो आहे तो तुमचा कंप्लीट होतो.